मी सरिता कौशिक. तुमच्या प्राईम टाइम मध्ये म्हणजे झिरो आवर मध्ये तुमचं स्वागत. जसं मी प्रत्येक भागात सांगितलं अगदी तसंच या कार्यक्रमात फक्त तुमच्या हिताची चर्चा होणार आहे. याच कार्यक्रमासाठी तुम्ही देखील विषय सुचवू शकता. त्यासाठी तुम्हाला आमच्या सोशल मीडियावर जाऊन #0hour_with_ABP माझा वापरून तुमचे विषय पोस्ट करायचे. त्यापैकी निवडक विषयांना आम्ही याच कार्यक्रमात सामील करू. त्यासंबंधित प्रश्नांवर चर्चाही करू. म्हणून पुन्हा एकदा सांगते की व्यक्त व्हा, कारण हा आहे तुमचा प्राईम टाइम. आजच्या भागाची सुरुवात करूयात विद्यापीठाच्या बातमीनं. आज सकाळपासून तुम्ही मुंबई विद्यापीठ आणि त्याची रद्द झालेली सिनेट निवडणूक या संबंधित बातम्या पाहिल्या असतीलच. त्याच बातमीचे काही नवीन अँगल आपण आपल्या ह्या भागात पाहणार आहोत. राज्याची जशी विधानसभा, देशाची लोकसभा असते, तसंच विद्यापीठांसाठी सिनेट असतं, ज्याचे सदस्य 3 प्रकारचे असतात. पहिले पदसिद्ध सदस्य, दुसरे निर्वाचित सदस्य आणि तिसरे म्हणजे नामनिर्देशित सदस्य असतात. तेच सिनेट आणखी सोप्या शब्दांमध्ये समजावून घेऊयात. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. सिनेटचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षांचा असतो. सिनेटचा अध्यक्ष कोण असतो तर कुलपती अर्थात राज्यपाल, त्यांच्या अनुपस्थितीत कुलगुरू हे सिनेटचे अध्यक्ष असतात. सिनेटच्या वर्षात कमीत कमी 2 सभा अपेक्षित असतात. सिनेटचे अधिकार आणि कार्य काय, अत्यंत महत्वाचा भाग आहे हा. शिक्षणासंबंधी निर्णय घेणे, विद्यापीठाचे नियम ठरविणे, तसेच संशोधन करणे, आर्थिक बजेट ठरविणे, प्रशासन व्यवस्थेला आवश्यक सूचना करणे, विद्यापीठांच्या कार्यक्रमांचे मूल्यांकन करणे, अभ्यासक्रम आणि नवे विकास कार्यक्रम सुचविणे, शिस्त पालनाच्या अहवालांची चर्चा करणे, योजनांना मंजुरी देणे, विद्यार्थी कल्याणासाठी काम करणे, विद्यापीठासाठी परिनियम तयार करणे, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्रमांचे नियोजन करणे. याच सिनेटवर ज्याचा ताबा असतो, अर्थात त्यांना विद्यापीठ विषयी इतके सगळे अधिकार मिळतात. इतकंच नाही तर नव्या मतदारांनाही म्हणजेच विद्यार्थ्यांना आपल्या बाजूनं वळवण्यातही राजकीय पक्षांना ही संधी मिळते. म्हणून ही सिनेट प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच जेव्हा मुंबई सिनेटची निवडणूक स्थगित केली तेव्हा शिवसेना, मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन सुरू झाली. तसं पाहिलं तर आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नेमकं त्याच वेळी निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित झाली. 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते, तर 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता. मात्र आता हीच निवडणूक पुढे गेली आहे. तिकडे निवडणूक स्थगित झाल्यानंतर युवा सेनेनं विद्यापीठासमोर आज आंदोलन केलं आणि सत्ताधाऱ्याविरोधात घोषणाबाजीही केली. माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, आरोपही केले. याच आरोपांवर आधारित होता आमचा आजचा पहिला प्रश्न. तो पाहूयात पोल सेंटरला जाऊन. आजचा माझाचा प्रश्न होता, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका अचानक स्थगित, पराभवाच्या भीतीनं निवडणुका नको, उबाठाचा सरकारवर हल्लाबोल, तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. कोणताही देश, समाज, पिढी घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते शिक्षण आणि प्रबोधन. आणि आपल्या भारताला तर अशा शैक्षणिक पद्धतीचा वारसा गेल्या अनेक शतकांपासून आहे. गुरुकुल पद्धतींपासून विद्यापीठ पद्धतीपर्यंत शिक्षण व्यवस्था बदलत गेली, पण त्याचा उद्देश मात्र एकच होता, तो म्हणजे नवी पिढी घडवणं.
त्यांचे विचार घडवणं, त्यांना नव्या वाटा दाखवणं आणि त्यातून प्रगल्भ समाज निर्माण करणं. अर्थात आता सिनेटची कार्य जरी वेगळी असली तरी अप्रत्यक्षरित्या सिनेटद्वारे हेच काम होणं अपेक्षित असतं. पण मुंबई विद्यापीठाची सिनेट इतकी का महत्वाची आहे आणि ठाकरेंसाठी ही प्रतिष्ठेची कधीपासून बनली आणि त्याचे काय काय राजकीय फायदे आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात एक रिसर्च रिपोर्ट. ठाकरे आणि मुंबई सिनेट हे कनेक्शन काही आजचं नाही, तर त्याची सुरुवात 80च्या दशकात झाली. शिवसेना राज्यात पसरत होती. राज ठाकरे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून तरुणाईचा आवाज बनत होते. 1988 साली राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बनले, राजकारणात उतरले. त्यांच्याच काळात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेशी जोडत गेला. पुढे विद्यार्थी चळवळीत आणखी एक ठाकरे आले, ते होते आदित्य ठाकरे. 2010 साली आदित्य ठाकरे राजकारणात आले आणि 2011 साली युवा सेनेची स्थापना झाली. शिवसेनेचा युवा चेहरा म्हणून, युवा नेते म्हणून आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून महाविद्यालय, विद्यापीठांचे प्रश्न, तरुण युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आणि त्यांना त्याचाच फायदा सिनेटमध्ये झाला. गेल्या 2 सिनेट निवडणुकांमध्ये त्यांच्याच नेतृत्वात युवा सेनेने मुंबई विद्यापीठाची सिनेट आपल्याच ताब्यात ठेवली. त्याच काळात आणखी एक ठाकरे विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्यांचं नाव आहे अमित राज ठाकरे. मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी मुंबई विद्यापीठामध्ये चांगला जम बसवलाय. खरं तर मुंबई सिनेटची निवडणूक याच दोन्ही भावांमध्ये प्रतिष्ठेची लढत बनली होती. मात्र तीच निवडणूक आता स्थगित झाली आहे. विद्यापीठ आहे की काय आहे की अशाच आलं लावून ठेवलंय तुम्ही? काय पद्धत आहे? काय चाललंय काय? त्यामुळे अगदी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती दिल्यानंतर आणि याच निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावामध्ये तफावत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीचं निवारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही स्थगिती उठवली जाणार नसल्याची माहिती आहे. पण ही निवडणूक इतकी का महत्वाची आहे तर तेही पहा. मुंबई विद्यापीठ अंतर्गत एकूण 6 जिल्हे येतात. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा त्यात समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी निवारणाचं काम सिनेटकडे असतं. त्यामुळे सिनेट सदस्यांचा थेट 6 जिल्ह्यातील तरुणांशी संपर्क वाढतो. त्यामुळे ज्याकडे सिनेट त्याकडे 6 जिल्ह्यांची तरुणाईंचा संपर्क बनतो. याच माध्यमातून नवा मतदार जोडण्याची ही संधी राजकीय पक्षांना असते. हुशार आणि पदवीधर तरुणांना राजकारणात येण्यासाठी सिनेट निवडणुकीकडे एक मोठा पर्याय म्हणून बघितलं जातं. ठाकरेंच्या बाबतीतही असं म्हणता येईल, कारण आदित्य ठाकरेंनीही आपलं नेतृत्व सिनेटमधूनच सिद्ध केलं, ज्यामध्ये युवा नेत्याला तरुणांची मनं जिंकायची, तरुणांचे प्रश्न हाताळायचे आणि तरुणांची ताकद आपल्या बाजूने वळवायची. त्यांच्यासाठी सिनेट निवडणूक हा चांगला पर्याय आहे. त्यातल्या त्यात मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक तर सर्वात मोठा पर्याय असेल. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. तर अशी ही मुंबई विद्यापीठाची सिनेट. त्यामुळे शिवसेनेसह प्रत्येक पक्षाला इथे सत्ता हवी आहे. आता पाहूयात सर्वात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे ही निवडणूक पुढे का गेली. त्याची क्रोनॉलॉजी समजून घेऊया. 7 ऑगस्टला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी सिनेट मतदारांची यादी सदोष असल्याचा दावा केला. कारण जुलै महिन्यात जेव्हा मतदार नोंदणी झाली तेव्हा 1,13,271 पदवीधर मतदारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 72,658 मतदारांचीच यादी विद्यापीठानं घोषित केली, म्हणजेच 40,000 अर्ज बाद झाले. मात्र जेव्हा हरकतींनंतर यादी जाहीर झाली तेव्हा मतदारांची संख्या 94,631 वर गेली.
याच मतदारसंख्येवर संशय व्यक्त करत शेलारांनी पत्र लिहिलं. त्यात त्यांनी मतदार यादीच 755 मतदारांची नावं 2 वेळा असल्याचं नमूद केलं. त्यात त्यांनी निवडणूक स्थगितीचीही मागणी केली आणि चौकशीशिवाय निवडणूक होऊ नये अशी मागणी ठेवली. चंद्रकांत पाटलांनी त्याची गंभीर दखल घेत प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले. प्रधान सचिवांनी 17 जुलैला मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी आशिष शेलारांच्या मागणीवर 24 तासांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. त्याच दिवशी प्रभारी कुलसचिवांनी प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की एका दिवसात ही चौकशी शक्य नाही. त्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. त्यासाठी शासनानेच मार्गदर्शन करावं. हेच पत्र मिळाल्यानंतर शिक्षण विभागानं मुंबई विद्यापीठाला सदर विषयाची चौकशी करेपर्यंत मुंबई सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करावा अशा सूचना केल्या. आता वेळ झालीये मीडिया सेंटरमध्ये जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत आपल्या प्रश्नावर जनसामान्यांच्या प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न होता की सिनेट निवडणुका अचानक स्थगित झाल्यामुळे पराभवाच्या भीतीनं निवडणुका नको, हा जो उबाठाचा सरकारवर हल्लाबोल होता त्याच्याशी आपण सहमत आहात का? तर अनुज महात्रे यांनी ट्विटरवरून म्हटलंय की ते 101% सहमत आहेत. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे धिंदवडे काढले आहेत. दामोदर घुले यांची ट्विटरवरूनच प्रतिक्रिया आहे. 3 पक्ष एकत्र आल्याने स्थानिक निवडणुकीत युतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार, त्याचा तोटा लोकसभेला होईल, म्हणून निवडणूक टाळल्या जात असाव्या. ट्विटरवरूनच पुढं दामोदर घुले म्हणतात, होय नक्कीच, हे सरकार युवकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार नाहीत. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवरून आहे सचिन सोसले यांची. भारतात व्यक्तिपूजा बंद झाली तर सर्व निवडणुका निपक्षपातीपणे होतील. फेसबुकवरून ऋषिकेश स्वामी यांचं म्हणणं आहे, भाजपसारख्या पक्षाला निवडणुकीची भीती वाटत असावी. सध्या त्यांच्यासाठी पोषक वातावरण नाही. रईस तांबोळीचं म्हणणं आहे, हो सहमत आहे. भाजप सरकार स्वतःच्या कर्तृत्वाला घाबरत असून मैदानात उतरण्याआधीच पळ काढत आहेत. शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनाच घेरलंय. त्यांची काय भूमिका असणार आहे आणि काय काय मागण्या आहेत त्यात जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, जिथं आपल्यासोबत आहेत युवा सेनेचे वरुण सरदेसाई. वरुणजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा हा नवा कार्यक्रम आहे. यात जनहिताचे आम्ही वेगवेगळे मुद्दे घेत असतो. वरुणजी, आज एकंदरीत निवडणूक स्थगित झाली, आपण आंदोलन करत होतात, आम्ही बघितलं सुद्धा. मात्र सरकारचं म्हणणं आहे की ज्या याद्या आहेत त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या बरोबर करण्यासाठी म्हणून ही स्थगिती देण्यात आली आहे. नमस्कार. मी सर्वप्रथम आपले आभार मानू इच्छितो की तुम्ही आज मला आपल्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. खरं तर हा सगळा मुद्दा किंवा हा सगळा प्रश्न हा काल रात्री 11:30 पासून गाजायला लागला. मुंबई विद्यापीठाच्या मार्फत एक सर्क्युलर हे व्हॉट्सॲपवर प्रसिद्ध करण्यात आलं. त्यांच्या वेबसाईटवर देखील हे त्यांनी अपलोड केलं नाही आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की सिनेटची निवडणूक ही स्थगित करण्यात येते. जेव्हा आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर हे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आलं तेव्हा आम्ही रात्री सगळ्या वेगवेगळे जे आपले अधिकारी आहेत, मग ते कुलगुरू असतील किंवा प्रो VC असतील, रजिस्ट्रार असतील, यांना फोन करायला लागलो. तर मला आज आपल्याला ऑन रेकॉर्ड सांगायचं आहे, आज सकाळपर्यंत सगळ्या महत्त्वाचे जे अधिकारी मुंबई विद्यापीठाचे आहेत त्यांनी स्वतःचे फोन बंद करून ठेवलेले आणि स्थगिती नक्की का दिली हे देखील कोणी सांगायला तयार नाही. मग आज सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी योग्य ते मुद्दे मांडले. ते मुद्दे कोणते होते? सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे, ही जी संपूर्ण नोंदणी झाली ही यावेळी ऑनलाईन पद्धतीने झाली.
ज्या वेळेला ही नोंदणी होत होती त्यावेळेला काही लोक कोर्टात देखील गेले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ऑनलाईन सोबत ऑफलाईन पद्धत आपण मुंबई विद्यापीठाने मतदार नोंदणी करता दिली पाहिजे. पण त्यावेळेला मुंबई विद्यापीठाने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर केलं आणि सांगितलं की ऑनलाईन पद्धत आपण वापरल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया ही ट्रान्सपरंट होईल आणि मतदार यादी जेव्हा घोषित होईल त्यामध्ये कोणतीही चूक सापडणार नाही, दुबार नावं देखील सापडणार नाहीत. त्या ॲफिडेव्हिटच्या आधारे कोर्टाने सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या बाजूने निकाल दिला आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाली. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच 3.5 महिने ही प्रक्रिया राबवली गेली, ज्याच्यामध्ये 1,15,000 पदवीधरांनी स्वतःच्या नावाची नोंद केली. या 1,15,000 नावांची जी नोंद होती त्याच्यामध्ये त्यांचे आधार कार्ड होते, त्यांचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट होतं, जो 10 अंकी कॉन्व्होकेशन नंबर होता हा देखील मागवला होता. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने जवळपास 3 महिने घेतले आणि मुंबई विद्यापीठाच्याच कर्मचाऱ्यांनी हे सगळे ऑनलाईन त्यांनी स्वतः तपासले. ते तपासल्यानंतर त्यांना ज्या ज्या अर्जांमध्ये ज्या ज्या मतदारांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी सापडल्या किंवा कॉन्व्होकेशन नंबर नीट दिसत नसतील किंवा काही महिलांचं लग्नानंतर नाव बदललं जातं, त्यामुळे लग्नानंतरचं नाव आणि डिग्रीवरचं नाव हे वेगवेगळं असल्यामुळे त्यांनी त्यामधले काही अर्ज बाद केले आणि बाद केल्याच्या नंतर त्यांनी प्रारूप मतदार यादी म्हणजे प्रोव्हिजनल वोटर लिस्ट ही त्यांनी जाहीर केली आणि नंतर त्यांनी 21 दिवसांचा अवधी दिला होता की ज्या ज्या मतदारांची यादी ही यादीमधून नावं बाद झालेली आहेत त्यांना परत एकदा ऍप्लिकेशन करून स्वतःच्या नावांमध्ये त्यांना सुधार करता येईल. नक्कीच त्यानंतरच ही यादी खरं तर एकानंतर हरकती ऐकून त्यानंतर ही यादी फायनल झाली हे आपण म्हणताय हे बरोबर आहे. मात्र आता जर त्याच्यामध्ये तरीही त्रुटी राहिली असेल त्याच्यानंतर मॅडम आता त्याच्यामध्ये त्रुटी आहे हे स्पष्ट आहे. आता हे विद्यापीठाचा निर्णय हा कुठंतरी चुकला नक्कीच. जर अशा पद्धतीची त्रुटी त्यात राहिली असेल तर त्याचा अर्थ विद्यापीठानं जे काही नाही एक मिनिट मॅडम एक मिनिट हे स्पष्ट आहे असं अजिबात नाही. हे स्पष्ट आपण कसं म्हणू शकता? हे स्पष्ट आहे. हे स्पष्ट कधी होईल? जेव्हा विद्यापीठ सुद्धा मान्य करेल की आमच्यामध्ये चुका झाल्या. हा केवळ आज आशिष शेलार आणि आभा विप यांनी आरोप केलाय, एक पत्र टाकलंय. एका पत्राला मुंबई विद्यापीठाने एवढं गांभीर्याने घेतलं की त्यांनी एका मिनिटात स्थगित करून टाकलं. खरं म्हणजे विद्यापीठाकडनं काय अपेक्षित होतं? त्यांनी सांगायला हवं होतं की आम्ही जी यादी प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये कुठेही चुका नाही, कारण एकदा नाही दोनदा नाही आशिष शेलार यांनी पुराव्या देखील काही नावं सुद्धा दिलेली आहे, काही यादीही दिलेली आहे वरुणजी असं कळतं. एक मिनिट ती फायनल मतदार यादी आहे का याबद्दल देखील मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आपण विषय समजून घ्या मॅडम. आरोप त्यांनी काय केला की काही लोकांची नावंही 2 वेळेला आली, बरोबर. ती फायनल मतदार यादीत आली की त्याच्या आधी जी मतदार यादी प्रसिद्ध झाली त्याच्यात आली? फायनल मतदार यादी जी प्रसिद्ध सध्या मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे, मला तरी जितकी माहिती आहे त्यामध्ये दुबार नावं नाहीयेत. त्यामध्ये कोणाचंच नाव 2 वेळेला नाहीये. आज ज्या वेळेला आम्ही मुंबई विद्यापीठात 2 तास मुख्य निवडणूक अधिकारी आणि विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांची भेट घेतली, त्यांनी देखील आम्हाला हमी दिली की आमची जी फायनल मतदार यादी आहेत यात कोणाचीच 2 वेळा नावं नाही आली. बरं, दुसरी गोष्ट, जर हे सगळे दोष होते तर अशी कुठली मोठी घटना घडली होती की काल रात्री 9:30 वाजता एक मॅनेजमेंट काउन्सिलची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या संदर्भात कोणालाच माहिती नाही. नुसती बैठक नाही, या बैठकीचे मिनिट्स देखील अजून कोणी जारी केलेले नाहीत आणि एका मिनिटात सगळी निवडणूक प्रक्रिया रद्द केली जाते. हे का केल्या जात आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे का केल्या जात आहे? नाही, हा 1,15,000 पदवीधर ज्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे मुंबई विद्यापीठात भरून मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे, हा उच्च शिक्षित पदवीधरांचा अपमान आहे. आणि हा केवळ आणि केवळ भाजप असतील आणि भाजपच्या सोबत असलेले आता त्यांनी जे काय 4-5 पक्ष गोळा केलेले आहेत यांच्या मनातली भीती आहे की मुंबईतला
ठाण्यातला, पालघरमधला, रायगडमधला, रत्नागिरीमधला, सिंधुदुर्गमधला उच्च शिक्षित मतदार हा आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. या निवडणुकीला जर आपण सामोरे गेलो तर परत एकदा आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या युवा सेनेचे 10 पैकी 10 सदस्य निवडून येतील. भाजप सत्तेत असून सुद्धा एकही त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही. या भीतीपोटी, केवळ आणि केवळ या भीतीपोटी ते असं करत आहेत, हा आरोप आपला आहे. खरं तर आता जेव्हा मी आपल्याला 1-2 मिनिटं थांबवते. आता अमित ठाकरेही ह्याच विषयावर पत्रपरिषद घेत आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेऊया. कारण मला वाटतं ऑक्टोबरमध्ये सिनेट निवडणूक लागली, फेब्रुवारीमध्ये त्याची नोंदणी संपली, 1.5 महिन्यांनी मला वाटतं फर्स्ट ड्राफ्ट आला, ज्याच्यात तुम्ही पहिल्या चुका काढल्यात, ज्यांनी नीट फॉर्म भरला नाही वगैरे. त्याच्या 1 महिन्या किंवा 1.5 महिन्यांनी दुसरा ड्राफ्ट आला. त्यात तुम्ही सांगितलं की अजून काही नोंदण्या नीट झाल्या नाही आहेत, ते बाद झाले. आता तुम्ही निवडणुकीच्या उमेदवारांचा अर्ज भरताना तुम्ही 12 तास आधी तुम्ही म्हणजे आपले युनिव्हर्सिटी स्टेटमेंट काढते, पत्रक काढतं की निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, निवडणूक थांबवण्यात आली आहे. तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरं, मला हे झाल्यानंतर अनेक पत्रकारांचे फोन आले की काहीतरी प्रतिक्रिया द्या. मी त्यांना बोललो की मला पहिलं राज्यपालांना भेटायचं आहे, मला कारणं समजून घेऊ द्या. त्यांची वेळ मिळाली नाही. मी त्यांना पत्रक पाठवलं, ते तुम्ही वाचलं असेल. आणि मी तुम्हाला ह्यासाठी प्रतिक्रिया दिली नाही कारण मला माहीत होतं अजून काहीतरी ह्या दिवसभरात काहीतरी घडामोडी होतील आणि ज्या झाल्या. जेव्हा विद्यापीठ स्थगिती देतंय त्याच्यानंतर तुम्ही कुठच्याही उमेदवारांचे फॉर्म एक्सेप्टच कसे करू शकता, स्वीकारू कसे शकता, पैसे कसे घेऊ शकता, त्याच्यासाठी हा माझा दुसरा मुद्दा आहे. नक्कीच. खरं तर आपण ऐकलं की आता अमित ठाकरे यांनी काय म्हटलं. वरुणजी, मी परत आपल्याकडे येते. आपणही ऐकलं असेल. एकंदरीत आपण सहमत आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी राज्यपालांची वेळ मागितली आणि ती वेळ त्यांना आज मिळाली नाही. काय म्हणाल? नाही, मला वाटतं आपण जी काही आता वाईट जी काही ऐकत होतो त्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत हे देखील, हे मीच नाही, आज या विद्यार्थी चळवळीत मला वाटतं जितक्या संघटना, जितके कार्यकर्ते काम करतात सगळ्यांची हीच मतं आहेत. विद्यापीठाचा हा जो काही संपूर्णपणे घोळ आहे हे जेव्हा आम्ही विद्यापीठात गेलो तेव्हा आम्हाला कळलं. केवळ एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पत्र आणि ॲडव्होकेट आशिष शेलार, भाजपचे आमदार, या दोघांच्या पत्रावर जर संपूर्ण विद्यापीठ नाचत असेल, त्यांच्या मनमानी कारभारावर आज जर अख्खी निवडणूक रद्द होत असेल तर मला वाटतं आपल्या लोकशाही करता हे प्रचंड घातक आहे. विद्यापीठात राजकारण नसलं पाहिजे. आज आपण पाहू शकता मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळेला अमुक विरुद्ध अमुक, असं होणार की तसं होणार, असं वेगवेगळं करून काही माल मसाला देखील टाकण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही असो किंवा आमचे विरोधक सुद्धा असतील, आम्ही हे भान ठेवलं की या निवडणुका विद्यापीठाच्या असल्यामुळे आपण एकमेकांवर चिखलफेक न करता आपण आपले मुद्दे घेऊन पदवीधरांसमोर जाऊ, ते त्यांचे मुद्दे घेऊन पदवीधरांसमोर जातील, जे मुद्दे पदवीधरांना पटतील त्यांचं पॅनल निवडून येईल. आणि त्यामुळे कुठेही आम्ही यामध्ये कुठलीही चुकीची घटना न घडता केवळ एखादा आमदार एक पत्र देतो आणि अख्खं विद्यापीठ हलतं. उद्या आमच्या आमदारांनी जर आम्ही पत्र दिलं आणि आम्ही सांगितलं सगळी नावं योग्य आहेत, तुम्ही निवडणुका घ्या, तर निवडणुका जाहीर होतील का? अगदी बरोबर मुद्दा आहे तुमचा. आणि खरं तर आता येणाऱ्या काळात दिसेल, तुमचं आंदोलन सुरूच आहे की नक्की काय होईल. तुम्ही तुमची मतं आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि त्याचबरोबर मनसे यांचं आजच्या या मुद्द्यावर मात्र एकमत आपल्याला बघायला मिळालं. आता वेळ झाली आहे आजचा पोल पाहण्याची. जनतेनं कुठला कौल दिलाय बघूयात. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सिनेट निवडणुका अचानक स्थगित, पराभवाच्या भीतीनं निवडणुका नको, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा सरकारवर हल्लाबोल. तुम्ही सहमत आहात का? ट्विटरवर एकूण 2300 मतं, त्यात 89% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 11% लोकांचं म्हणणं आहे नाही. यूट्यूबवर याच पोलला 15,000 मतं पडली.
92% लोकांचं म्हणणं आहे हो, तर 8% लोकांचं म्हणणं आहे नाही. उद्धव ठाकरे गटाच्या मताशी सहमत असलेल्यांची संख्या तुर्तास तरी जास्त आहे. हाच पाठिंबा जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा असेल का, हे तेव्हाच कळेल. 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. 1857च्या कायद्यानुसार कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त 2 वर्षांसाठी करायची. पहिले 17 विद्यापीठाला स्वतःची इमारतही नव्हती. तेच विद्यापीठ पुढं 6 जिल्ह्यांपर्यंत पोहोचलं. वर्षाला लाखो विद्यार्थी इथून बाहेर पडतात. याच विद्यापीठानं गेल्या 150 वर्षांमध्ये देशाच्या विकासातही मोठं योगदान दिलंय. आणि आता तेच विद्यापीठ आणि त्यांचं सिनेट आज राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलंय. आजची ही दुसरी बातमी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेनं वेळ काढून पाहावी अशी आमची विनंती आहे. कारण ही बातमी आहे तलाठी भरती परीक्षेतील गैरव्यवहाराची. काल तलाठी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा होती. राज्यभरातील तरुणांसाठी, त्यातही गावखेड्यातल्या शेतकऱ्यांच्या लाखो मुलामुलींसाठी सरकारी नोकरीची ही एक मोठी संधी असते. यासाठी वर्ष मेहनत घेऊन ही मुलं अभ्यास करत असतात. तलाठ्याच्या साधारण 4,644 जागांसाठी तब्बल 10,41,713 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. मात्र काल पहिल्याच सत्रात नाशिकमधील म्हसरूळ परिसरातील केंद्रावर हा पेपर फुटला. हायटेक कॉपीसाठी मुन्नाभाई स्टाईल मदत करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. पोलीस भरती, म्हाडा भरती, वनविभाग भरती पाठोपाठ आता तलाठी ऑनलाईन भरतीचा पेपरही फुटल्यानं लाखो मुलामुलींच्या स्वप्नांना पुन्हा एकदा हादरा बसला आहे. अशा परीक्षांमध्ये पेपर फोडणारं एक मोठं रॅकेटच असण्याची शक्यता गडद झाली आहे. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, स्पर्धा परीक्षा पेपर फुटीची चौकशी गंभीरपणे होत नसल्याने अशा घटना परत घडतायत का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सरकारी विभागांमध्ये पद कमी, त्यात भरतीची प्रक्रिया रखडलेली. भरती झालीच तर परीक्षा प्रक्रियेत गोंधळ ठरलेला. कॉपी असेल किंवा पेपर फुटीचा प्रकार. आता हायटेक तंत्राचा वापर केला जातोय. म्हसरूळमध्ये नेमकं काय झालं आणि कुणामुळे झालं हे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. बहुप्रतीक्षित पण आरक्षण आणि पेसा कायद्यातील तरतुदींमुळे अडकून पडलेल्या तलाठी भरती परीक्षेला मुहूर्त लागला. 17 ऑगस्टपासून या परीक्षेला सुरुवात झाली. सामान्य कुटुंबातील 10 लाखांपेक्षा जास्त मुलं मुली ही परीक्षा ऑनलाईन देणार आहेत. मात्र नमनालाच विघ्न आलं. पहिल्याच दिवशी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला आणि पोलीसही चक्रावून गेले. 3 सत्रात ही परीक्षा पार पडत असतानाच नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेब इझी केंद्रावर पहिल्या सत्रात परीक्षा सुरू होती. याच वेळी इथे काहीतरी गैरप्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि केंद्राबाहेरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक टॅब, एक वॉकी टॉकी, 2 मोबाईल फोन आणि एक हेडफोन असं साहित्य जप्त करत मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या गणेश गुसिंगे या तरुणाला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळून आले. पोलिसांनी गणेश गुसिंगेसह सचिन नायमाने आणि गणेशची बहीण संगीता गुसिंगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आणि त्याच्या मोबाईलमध्ये बघितलं असता या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आज विचारण्यात आले होते त्या प्रश्नाचे फोटो निदर्शनास आले. यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. ऑनलाईन भरती परीक्षा कोणतीही असो, पेपर फुटीत एक समान धागा आढळला, तो म्हणजे गणेश श्यामसिंग गुसिंगे.
नाव गणेश श्यामसिंग गुसिंगे, गाव बोरसर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शिक्षण BA, आरोप पिंपरी चिंचवड पोलीस भरती आणि म्हाडा भरती परीक्षेत पेपर फोडणे. खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हा दाखल आहे. स्वतः वनविभाग भरतीची परीक्षा दिली आहे. हायटेक कॉपीचे 7 गुन्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल आहेत. काल म्हसरूळमध्ये बहिणीला मदत करत असल्याचा आरोप आहे. पेपर फुटीवर कायदा करणे, कडक उत्तराखंड सारखा कायदा करणे ही आता काळाची गरज आहे. फडणवीस साहेब, मायबाप सरकार, तुम्हाला विनंती आहे की पेपर फुटीवर कायदा करा आणि गोरगरिबांचे मुलं जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना न्याय द्या. हो, आम्ही बघायचं कुणाकडे. पोलिसांसाठी हा फरार आरोपी असताना त्याला अटक करायला एवढे दिवस का लागले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं उपस्थित केला आहे. शासकीय पदासाठी भरती निघाली आणि त्याची परीक्षा झाली तर पेपर फुटी हे जणू काही समीकरणच झालं आहे. गेल्या काही परीक्षांमध्ये हायटेक कॉपीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र विद्यार्थी कॉपी का करतात या प्रश्नाचं उत्तर आता शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचं कारण हे असं आहे की गेल्या वर्षानुवर्ष शासनाकडनं भरतीच झाली नाही आणि त्यामुळे बेरोजगारांची संख्या कैक पटीनं वाढली आहे. एका जागेसाठी हजारो विद्यार्थी अर्ज करतात आणि त्यामुळे परीक्षेत पास होण्यासाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी विद्यार्थी वाटेल ते करायला तयार झालेत. हे प्रकरण गणेश, त्याची बहीण आणि अन्य काही मोजक्या व्यक्तींपुरतं निश्चितच मर्यादित नाहीये. अशा लोकांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या, सिस्टीमवर विश्वास ठेवून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हे नक्की. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि इतर टप्प्यात कॉपीमुक्त, पेपर फुटीमुक्त परीक्षा पार पडेल अशी अपेक्षा. 0 आवरसाठी छत्रपती संभाजीनगरवरून कृष्णा खेंडेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. तलाठी भरती ऑनलाईन परीक्षेतील हा गोंधळ अनेक तरुण तरुणींच्या भविष्याशी जोडलेला विषय आहे. त्यामुळेच YouTube, ट्विटर, इन्स्टा, फेसबुकवर आपला भरभरून प्रतिसाद आलाय. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. फेसबुकवरून रुपेश शिंदे यांची प्रतिक्रिया आहे. आयोगाच्या परीक्षांवर विश्वास उरलेला नाही. आपला प्रश्न होता, पेपर फुटीची चौकशी गंभीरपणे होत नसल्याने अशा घटना परत परत घडतायत का? फेसबुकवरूनच भाऊसाहेब लंकेश्वर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचं काम म्हणजे परीक्षा फी गोळा करून बेरोजगार युवकांना लुटणे. कनिष्क जाधव, पेपर फुटी म्हणजे नोकरी विकण्याचाच प्रकार. विद्यार्थी युवकांनी हाती घेतलेल्या कुठल्याही आंदोलनात एक जबाबदार नागरिक म्हणून मी पूर्णपणे सहभागी असेल. आतापर्यंतच्या सर्व सेवा परीक्षेमध्ये भ्रष्टाचार सुरूच आहे. पैशाच्या जोरावर पेपर फोडले जातात, परीक्षा सेंटर मॅनेज होतात, गुन्हेगार पकडले जातात, मात्र निर्दोष मुक्त होतात. ऋषिकेश शिंगणे, इंस्टाग्रामवरून, याला सरकार जबाबदार आहे. भरती अमाप फी वसूल करणं, पेपर फोडणं, स्टे आणणं खेळ झाला आहे. रोहित कोल्हे, पेपर फुटीचा कॉपी बहाद्दर फायदा घेत आहेत. येथे हाल फक्त अभ्यास करणाऱ्या मुलांचे आहेत. YouTubeवरून श्रीकांत शेगावकर म्हणतात, परीक्षेत पारदर्शकता हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अशोकराव जाधव म्हणतात, प्रामाणिक होत करू गरजू असणारे तरुण आणि त्यांच्या पालकांच्या स्वप्नांचा चुराडा करू नका. YouTubeवरूनच तुषार चौधरी यांची प्रतिक्रिया आहे. परीक्षा फक्त CCTV असलेल्या केंद्रातच घ्या. या तरुणांच्या प्रतिसादात व्यथा, वेदना, संताप आपल्याला दिसतोय. तो सरकार दरबारी मांडायचं काम काही लोकप्रतिनिधींनी केलंय. त्यातले एक आमदार सत्यजित तांबे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी संवाद साधूयात. सत्यजितजी, आपला नमस्कार आणि आपलं स्वागत आहे 0 आवरमध्ये. आज एकंदरीतच जो प्रकार नाशिकमध्ये घडला तो आपल्याला माहिती आहे.
का असं सातत्यानं होत असतं? नाही, असं आहे की आपण जर पाहिलं तर कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणाचंही सरकार असो, कोणत्याही कंपनीला काम देवो आणि कुठलीही परीक्षा असो, वारंवार सातत्याने असे प्रकार उघडकीस येत आहेत. आणि एका बाजूला आपण म्हणतो की तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं ह्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा अधिक पारदर्शी पद्धतीने आपण घेऊ शकतो, अशी परिस्थिती असताना दुसरीकडं मात्र त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपीसारखे प्रकरणं घडत आहेत. आणि वारंवार काही विशिष्ट जिल्ह्यांमधले आणि विशिष्ट भागांमधलेच लोक याच्यामध्ये पुढं येताना दिसत आहेत आणि समोर येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान सुधारतं आहे, आता TCS सारख्या कंपनीला जर हे तलाठी भरतीचं काम दिलेलं असेल, जी TCS आपण असं मानतो की एक भारतातली एक टॉपची IT कंपनी आहे आणि 1,000 रुपये तुम्ही पर विद्यार्थी या ठिकाणी आज परीक्षेसाठी घेतले, म्हणजे ती पण थोडी थडकी अमाऊंट नाही आहे. 10 लाख विद्यार्थ्यांनी जवळजवळ अर्ज भरलेत आणि एवढे पैसे जर तिथं गोळा होणार असतील तर मला असं वाटतं की या कंपन्यांनी देखील काहीतरी अजून तंत्रज्ञानाचा शोध लावून याला आळा कसा बसेल या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. सत्यजितजी, एकंदरीत जर बघितलं तर तोच तो आरोपी या प्रत्येक भरती प्रक्रियेतल्या फ्रॉडमध्ये इन्व्हॉल्ड आहे असं दिसतंय. तोच आज पकडला गेलाय. तो ह्या आधीच्याही स्कॅम्समध्ये इन्व्हॉल्ड होता आणि मग अशी व्यक्ती सातत्यानं पकडल्या जाते, पण तरीही ती परत हाच गुन्हा करू शकते. काय म्हणाल? नाही, याचं मुख्य कारण एका बाजूला आपण पाहतो की बेरोजगारी ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे आणि सरकारी नोकऱ्यांच्या प्रति जो तरुणांचं आकर्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे एकाच 1,000 अशा पट्टीमध्ये आता लोक या ठिकाणी अर्ज भरत आहेत. आणि मग या पट्टीत ज्यावेळेस आपण बघतो की कोणत्या स्पर्धेमध्ये तो तरुण जेव्हा उतरतो त्याच्यामध्ये एक त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही नोकरी मिळालीच पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये असते. आणि त्या भावनेच्या याच्यामध्ये जाऊन, कारण पूर्वीच्या अनेक घटना अशा आहेत की याच्यामध्ये कुठं ना कुठं पैसे घेऊन, कुठं ना कुठं भ्रष्टाचाराने, कुठं ना कुठं चुकीच्या मार्गाने नोकऱ्या लोकांना लागलेल्या आहेत. आणि म्हणून प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्याला असं वाटतं की हे सगळं होत असताना मला कुठं चान्स मिळू शकतो आहे का, आणि म्हणून याच्यातून मला असं वाटतं चुकीचे प्रकार घडतात. आता तलाठी भरतीच्या बाबतीत जे काल जी नाशिकमध्ये घटना घडलेली आहे, आता TCS सारख्या कंपनीला आपण हे काम दिलेलं आहे. TCS ही देशातली एक नामांकित अशी IT कंपनी आहे आणि तंत्रज्ञान एका बाजूला पारदर्शी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी देखील होताना आपण पाहतो आहे. आणि म्हणून या ज्या कंपन्या आहेत ह्या काय फार ह्या काय चॅरिटेबल काम करत नाही आहे. 1,000 रुपये पर विद्यार्थी हे आपल्याकडून चार्ज करतायत. एवढे पैसे जर त्या कंपन्यांना मिळत आहेत तर त्यांनी अजून मला असं वाटतं की ॲडव्हान्स्ड काहीतरी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणली पाहिजे आणि कुठंतरी याच्यामध्ये या प्रकारांना आळा दिला पाहिजे. सत्यजितजी, एकंदरीत आपली काय मागणी आहे? आपण बघितलं की ती माणसं सुद्धा त्या कंपन्यांमध्ये असतात. हे कसं सगळं एकंदरीत सुधारलं जाऊ शकतं? काय झालं आहे, सरिताजी, एक प्रकार ह्याच्यामध्ये असा घडताना दिसतोय की सरकार कोणाचंही असो आणि कंपनी कोणतीही येवो, एक ठराविक लोकच या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्ड असतात. म्हणजे आपण अनेक कंपन्या मागच्या काळामध्ये ब्लॅकलिस्ट केल्या. त्या कंपनीमध्येच नोकरी करणारे जे लोक आहेत ते दुसऱ्या कंपनीमध्ये गेले. शेवटी कंपनी आपण बंद करतो किंवा ती ब्लॅकलिस्ट करतो, पण त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक होते तेच दुसऱ्या कंपन्यांमध्ये जातात. त्यांचा अनुभव असतो म्हणून दुसरी जी नवीन कंपनी त्यांना घेते ते अनुभवाच्या जीवावर त्यांना घेते, पण तो अनुभव अशा पद्धतीने ते लोक वापरतात. आणि म्हणून कुठेतरी कंपन्यांचे लोकच ह्याच्यामध्ये सामील आहेत की काय ही शंका येण्यास वाव मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या पूर्ण सिस्टीममध्ये सरकार कोणाचं असो आणि कंपनी कोणती असो, जोपर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असलेले लोकांची चौकशी होणार नाही, दोषींवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. धन्यवाद सत्यजितजी, तुम्ही आमच्याशी या
विषयावर चर्चा साधली. खरं तर भरतीमध्ये एके ठिकाणी गोंधळ झाला तर त्याचा परिणाम राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांवर होत असतो. असे प्रकार वारंवार होत असतील तर त्याचा मनस्ताप किती त्रासदायक असतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण पुन्हा गेस्ट सेंटरवरच जाऊया, जिथं आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरपुडे. महेश घरपुडेजी, आपलं चर्चेत स्वागत आहे. एकंदरीतच हा सगळा जो प्रकार आहे तो मनस्ताप वाढवणारा आहे. लागोपाठ अशाच पद्धतीनं स्पर्धा परीक्षांमध्ये फ्रॉड होतंय, चांगल्या विद्यार्थ्यांचा नुकसान होतंय. काय मागणी आहे सरकारकडे? हा नक्कीच मॅडम, चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. आम्ही सरकारकडं आज नाही तर 2019 पासून वेळोवेळी पाठपुरावा करतोय. जे की आता मी थोडा सरळसेवेमध्ये बॅकला जाईल की 2019मध्ये आम्ही आंदोलन केलं. त्याच्या आधी 2017 साली फडणवीस सरकारने महापोर्टल आणलं सरळसेवेसाठी. त्याच्या आधी ज्या सरळसेवेच्या परीक्षा होत होत्या त्या जिल्हा निवड मंडळाद्वारे होत होत्या, पण ते त्यांनी बंद करून नंतरनं महापोर्टल आणलं. महापोर्टलमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. त्याच्यासाठी आम्ही आंदोलनं केले, सगळे त्याचे पुरावे दाखल केले, तेव्हा ते कुठंतरी बंद झालं. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा 5 खाजगी कंपनी आणल्या ज्या की विविध राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड होत्या. त्या राज्यामध्ये त्यांनी तिकडं नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ केलेला होता. त्या कंपन्या आपल्या सरकारने इथं निवडल्या होत्या, त्याही बंद झाल्या. आणि नंतरनं TCS आणि IBPS ह्या कंपन्या सरळ सेवेच्या भरतीसाठी निवडल्या गेल्या. आम्ही ह्या निर्णयाचं स्वागतच केलं, परंतु आमची त्यासोबतच एक अशी प्रामुख्याने मागणी होती की जे सरळ सेवा आहेत, म्हणजे नोकर भरती जे आपण महाराष्ट्र शासन नोकर भरती करतं त्या गट अ पासून त्या ड पर्यंतच्या सर्व नोकर भरत्या ही MPSCकडे देण्यात याव्यात अशी आमची प्रामुख्याने मागणी होती. परंतु सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावी ह्या सरळ सेवा ही MPSCकडे जाऊ शकलेल्या नाही आहेत. याआधी MPSCने असं म्हटलं होतं की आम्ही गट ड वर्गातल्या नोकर भरत्या घेऊ शकतो, परंतु सरकारची इच्छाशक्ती नाही किंवा सरकारच्या काय पेपर फुटीला खतपाणी घालतंय का असं आमचं सरकारवर तेच मला आरोप तुम्हाला आहे. विचारायचंय. कारण का आज खूप जी सगळ्यात यातलं म्हणजे इंटरेस्टिंगही म्हणायला पाहिजे, शॉकिंगही म्हणायला पाहिजे, ही बाब ती आहे की तोच तो आरोपी कसा पकडला जातो. तीच ती व्यक्ती दरवेळेला त्या स्कॅम मध्ये इन्व्हॉल्ड असते आणि तो तरीही मोकाट फिरतो. तेच की मग यावरती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. एकच आरोपी जर 3-3, 4-4 ठिकाणी पेपर फुटी प्रकरणात सापडत असेल, तो पोलिसांच्या हातालाही लागत नसेल, तर नक्कीच यावरती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जे प्रामाणिक विद्यार्थी घरापासून पुण्याकडे येऊन अभ्यास करतात 4-4, 5-5 वर्ष, ज्यांची घरची परिस्थिती ही नसते की शहरात येऊन राहण्यायोग्य, तरी पण विद्यार्थी एक नोकरीच्या अपेक्षा पोटी नोकरी लागेल ह्या हेतूने घरापासून पुण्याकडे येतो आणि त्याचा खूप मोठा अपेक्षा भंग होतो. मी एका वाक्यात तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर विचारेन की आजच्या या घटनेनंतर सरकारकडे तुमची एक मुख्य मागणी काय आहे? आमची सरकारकडे एकमेव हेच मागणी आहे की सर्व परीक्षा ही MPSCकडे देण्यात याव्यात आणि झारखंड राज्याप्रमाणे आपल्याही राज्यामध्ये कठोर कायदा करण्यात यावा. आपल्याकडे कायदा नसल्यामुळं हे लोक 2-3 दिवस त्यांना जामीन मिळतो आणि पुन्हा ही पुढची नोकर भरतीमध्ये पेपर फोडण्यासाठी तयार होतात. तर ह्यांना कुठल्या नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा महेशजी तुम्ही मांडलेला आहे आणि सरकारनं तुमची ही मागणी जी आहे ती नक्कीच ऐकली पाहिजे, कारण ह्यात काहीच गैर नाही. कठोर कायदा हवा ही मागणी खरं तर आजच्या जर किस्सा बघितला तर अत्यंत योग्य आहे असं म्हटलं पाहिजे. महेशजींचे खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पेपर फुटीची चौकशी गंभीरपणे होत नसल्याने अशा घटना परत परत घडतायत का? 10,000 मतं पडली होती. 97% लोकांचं म्हणणं आहे होय, चौकशी गंभीरपणे होत नाही. फक्त 3% म्हणणं आहे नाही. ट्विटरवर एकूण 3,500 मतं ह्या प्रश्नाला आली आणि 97% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 3% म्हणत आहेत नाही. हा सगळा प्रकार अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. लाखो तरुण मुला-मुली इमानेद्वारे मेहनत करून रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. कोणी शेतकऱ्याची मुलं आहेत तर कोणी
कामगाराची, तर कुणाचे आई वडील हे शेतमजूर आहेत, तर कुणाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी। यातले अनेक जण पोटाला चिमटा काढून मुलांना सपोर्ट करत असतात। मुलं सुद्धा त्याची जाण ठेवून स्पर्धेची तयारी करत असतात। काही उपद्रवी मात्र शॉर्टकट घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची स्वप्न धुळीस मिळवत आहेत। हा प्रश्न फक्त भावनिक नाहीये, इथे प्रत्येक परीक्षार्थी हा अंदाजे 1,000 रुपये परीक्षा फी म्हणून भरतो। विचार करा, 10,41,713 विद्यार्थी गुणिले 1,000 म्हणजे हा आकडा 100 कोटींच्या वर जातो। त्यामुळे आपल्या तरुणाईचे भावनिक आणि आर्थिक नुकसान रोखणं गरजेचं आहे। त्यांच्या आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे। सरकार योग्य ती पावलं उचलेल अशी अपेक्षा करूया। 0 आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।